काय झालं, कसं काय झालं होतं? हा हा आता ती वाजाने धडकन येऊन राहिली हा आणि उठले जाय ना उठले म्हटलं कडी लावा दोन माझं छाता ती कडी उघडली मला दारू सावरायची. हा ना, वार आहे भरपूर. हा हा ना, जाताना पायाला लागलंय का कुठं? मांडीत हात. इथं लागलंय काय मांडीला? हा का, दुखतंय का जास्त दुखतंय? बर बर, चला दवाखान्यात जाऊ आपण. तर आता आपण जवळजवळ 2-2.5 तास झाले असं चांडोली बुद्रुक या गावामध्ये फिरत आहे. प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तर आता आपण बाळू थोरात यांच्या घरामध्ये आलो आहोत. तर आता तुम्ही पहा, या ठिकाणचे पत्रे, संपूर्ण पत्रेच उडून गेलेले आहेत आणि हे जे बेड आहे बा, त्या बेडवरती ही मुंडारी पडलेली आहे. आता आपल्या समेत शिवसेना नेते प्रवीण थोरात पाटील हे आपल्या समेत आहेत. आपण त्यांच्याकडून एकूण सगळी चांडोली बुद्रुकचा आढावा घेणार आहोत. काय परिस्थिती आहे आणि किती नुकसान झालेलं आहे, काय परिस्थिती आता आणि कशा पद्धतीने नुकसान झाले? अतिशय आज दुपारी 3-3:15 वाजता असं वाटतंय का चांडोली गावावर आमच्यावर एक आसमानी संकटच आलंय का काय, निसर्ग आमच्या गावावरच नेमकं कोपलाय काय, अशी अतिशय भीतीदायक चित्र सर्व लोकांना पाहायला मिळाली. मग साधारण 3-3:30 वाजता इतकं जबरदस्त वादळ आणि त्या वादळाबरोबर पाऊस, गारा, अतिशय आमच्या जवळजवळ गावामध्ये 100-1 घरांची कौलं उडाली, पत्रे उडाले, आपल्या जनावरांच्या गोठे असतील, तुमच्या कांदा चाळीत, अशा अनेक प्रकारच्या नुकसानी झालेल्या आहेत. महावितरणचे पोल संपूर्ण हो, महावितरणचे पोल जवळजवळ 100-120 पोल महावितरणचे मोडून पडलेत. म्हणजे रस्त्यावर असं तारांचं जाळं दिसत होतं. म्हणजे अतिशय भीतीदायक वातावरण आमच्या चांडोलीमध्ये त्या 1 तासाच्या याच्यामध्ये होतं. म्हणजे इतकं भयानक. आज शेतामध्ये असणारी सर्व फळझाडे असतील, पिके असतील, जनावरांच्या खादटीचे म्हणजे मका असेल, कडवळ, शाळू असेल, म्हणजे ही अक्षरशः पिकं जमीनदोस्त झालेली आहेत. यामध्ये बळी गेलेली आहे असं कळतंय. हो, अतिशय एक दुःखदायक अशी घटना घडली आमच्या नायरेमाळ्यातील हरिभाऊ रघुनाथ थोरात, वय वर्ष 70, हे एक नागरिक आमचे ह्या वादळाच्या तडाख्यामध्ये मृत्युमुखी पडले. आपल्या गोठ्यामध्ये काम करत असताना वारं आलं, वादळ वारा आला, म्हणजे इतका सुसाट वारा आला का ते नारळाचं झाड शेजारचं त्या गोठ्यावर पडलं आणि त्यांच्या तो गोठा अंगावर पडला. अगदी तडफडून त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे एकांत असं हे करत होते, तडफड करत होते. म्हणजे इतकी भयान ते दृश्य होतं. जी शेजारी नंतर जे लोक आली ना, म्हणजे अतिशय भीती. आणि त्याच्यामध्ये काय झालं, आवाज आला लोकांना, काहीतरी कोणतरी ओरडतंय, पण इतका वारा जोराचा होता, शेजाऱ्यांनी येण्याचा प्रयत्न केला, परंतु ती सगळी झाडं, त्या तारा सगळ्या रस्त्यावर होत्या, पाऊस होता, म्हणजे लोक घाबरली होती अक्षरशः, म्हणजे स्वतःच्या जीवालाच घाबरली होती. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत जायला लोकांना तिथपर्यंत वेळ लागला. काही ठिकाणी महिलांचे हात देखील हो, मोडले, पाय मोडले, डोक्याला लागले. घरामध्ये अक्षरशः कौलाची घरं होती, पत्र्याची घरं होती, भीती एवढी होती. आणि पाऊस चालू झाला, काहींचे पत्रे उडाल्यामुळं मग ते इकडे जाता येता दरवाजा लावायला, खिडक्या लावायला, म्हणजे अगदी घाबरली होती लोक. म्हणजे इतकं भयान होतं. आजी तोल जाऊन पडल्या आणि त्या पडल्यामुळे त्यांच्या खुब्याला प्रॉब्लेम झाला. हा, म्हणजे ह्या घरामध्ये आता तुम्ही पाहताय, या घराचे सर्व पत्र उडालेले आहेत, सर्व पत्रे उडाले, अक्षरशः मुंडर उडून गेली. आता ह्या इथं मुंडरीचा इथं एक भाग पडलेला आहे वरतून. ह्या जर बेडवर कोणी असतं एखादा माणूस, तर ते मला नाही वाटत ते जगलं असतं. म्हणजे इतकी भयान दृश्य या ठिकाणी आपण पाहताय. बाळासाहेब थोरात यांचं साधारण गेली 3-4 वर्षापूर्वीच हे नवीन घर बांधले होते, नवीन बांधकाम होतं. म्हणजे ते वारच एवढं भयानक होतं ना, का ते अगदी त्यांचं एक पत्रा सुद्धा राहिला नाही. म्हणजे आज त्यांनी कुठं झोपायचं ही चिंता, आज ही परिस्थिती, ही चिंता त्यांच्या डोळ्यासमोर आज आहे. त्यांचं सर्व अन्नधान्य असेल ते सर्व भिजून गेलेले. तर आता हे जे एकंदरीत तुम्ही सगळी परिस्थिती पाहिली, सांगितली, भयानक परिस्थिती आहे. तर आता तुम्ही प्रशासनाला आता मागणी काय करणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही प्रशासनासंग बोलणं केलेलं आहे? ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर आंबेगाव तालुक्याचे आपले तहसीलदार साहेब, वाघ साहेब
यांच्याशी मी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी आमच्या गावचे तलाठी असतील, सर्कल असतील, त्यांना सर्वांना ह्या ठिकाणी ताबडतोब पाठवलं. मी त्यांना एवढीच प्रशासनाला विनंती करणार, मी प्रांतसाहेबांशी पण बोलणार आहे का ताबडतोब लवकरात लवकर हे जे नुकसान पण हे जे भरपाई काम आहे 4-5 दिवसात होईल असं वाटत नाही, पण युद्ध नाही, पातळीवर युद्ध करावं असं हा माझी तीच मागणी असणार आहे प्रशासनाला. पहिल्यांदा MSCB ला इथं महावितरण पिकाचा प्रश्न मोठा आणि आहे, 4-5 दिवस लाईट अगदी मोठा MSCB ला मी आपले एक्झिक्युटिव्ह गवारे साहेब यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांना मी अशा प्रकारे सांगितलेलं आहे का आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये ज्या एजन्सी काम करतात त्या सर्वच एजन्सी उद्या सकाळी 7 वाजल्यापासून तातडीने कामाला लावा. निदान लोकांचा पाण्याचा प्रश्न तर पहिला सुटला पाहिजे, कारण आज एकही DP मध्ये लाईट नाही, आमच्या गावात पूर्ण गावामध्ये लाईट नाही. म्हणजे निदान उद्या संध्याकाळपर्यंत पिण्यासाठी तरी लोकांना पाणी येईल. म्हणजे युद्ध पातळीवर त्यांना काम करण्यासाठी सुद्धा विनंती केली आहे. मी प्रांत साहेब असेल त्यांना पण कॉल करणार आहे, तहसीलदार साहेबांना सांगितलेलं आहे ताबडतोब मध्ये ह्या जे काही नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, अगदी मोठं नुकसान झालेलं आहे, याचे ताबडतोब पंचनामे करून शासन दरबारी आपण हे सर्व माहिती सादर करावी आणि त्याच्यानंतर शासनाला पण विनंती करणार आहे ह्या आमच्या ज्या चांडोली गावातील शेतकऱ्यांचं जो नुकसान झालेलं आहे त्यांची नुकसान भरपाई मिळावी त्यांना, हीच मी प्रशासनाला विनंती करणार आहे. तर आपल्या समवेत शिवसेना नेते प्रवीण थोरात होते. त्यांनी संपूर्ण चांडोली बुद्रुक गावाची पाहणी केली. एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी बिकट आहे. त्यांनी प्रशासनाला मागणी केली आहे युद्ध पातळीवरती काम करावं आणि या ठिकाणी लाईट असेल, घरावरती पडलेली झाडे असतील, रस्त्यांवरती पडलेली झाडे असतील, हे संपूर्ण हटवलं पाहिजे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील या ठिकाणी मोठा आहे, तो पण लवकरात लवकर सोडवला जाईल असं यांनी सांगितलंय. प्रशासन देखील तात्काळ युद्ध पातळीवर या ठिकाणी चांडोली बुद्रुक मध्ये येऊन काम केलं पाहिजे. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, चांडोली बुद्रुक.